अच्छा, विचार करा. दूध, फळं आणि आपण जे जेवण बनवतो, या सगळ्यामध्ये काय कॉमन असेल? म्हणजे बघा ना, दुधाचं दही होतं, कच्ची फळं पिकतात, अन्न शिजतं. या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला रोज घडतात. पण यात एक साम्य आहे. ते म्हणजे मूळ पदार्थाचे गुणधर्म पूर्णपणे बदलतात आणि काहीतरी अगदी नवीन तयार होतं. आणि या सगळ्या बदलांमागचं जे सायन्स आहे, तेच आहे रसायनशास्त्र. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर याच 2 शब्दांमध्ये दडलेलं आहे. बदल हे मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात. एक भौतिक आणि दुसरा रासायनिक. भौतिक बदल म्हणजे काय? तर फक्त पदार्थाची अवस्था बदलते, जसं बर्फ वितळून पाणी होणं. पण रासायनिक बदलामध्ये पदार्थाचा आतून म्हणजे त्याचं मूळ संघटनच बदलतं आणि एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो. चला तर मग याच रासायनिक बदलांच्या दुनियेत आज आपण जरा खोलवर जाऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या धड्याला रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. एक लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीनं हा धडा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. त्यामुळे चला यातला प्रत्येक मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक आहे. आपण सुरुवात करणार आहोत रासायनिक बदल म्हणजे काय यापासून. मग समीकरणं कशी लिहायची आणि सगळ्यात महत्त्वाचं ती बॅलन्स कशी करायची हे शिकू. त्यानंतर अभिक्रियांचे वेगवेगळे प्रकार पाहू आणि शेवटी परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे याचा एक क्विक आढावा घेऊ. तर मग आपला पहिला मुद्दा, रासायनिक बदल आणि अभिक्रिया. जेव्हा आपण म्हणतो की रासायनिक बदल झाला, तेव्हा तिथे नेमकं असं काय घडतं? ह्या बदलांच्या मुळाशी नक्की काय दडलंय? ही आहे त्याची एकदम परफेक्ट व्याख्या. रासायनिक अभिक्रिया म्हणजे एक अशी प्रोसेस ज्यात अभिक्रियाकारकांमधले म्हणजे रिॲक्टंट्समधले जुने रासायनिक बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. आणि यातून जे नवीन पदार्थ बनतात त्यांना आपण म्हणतो उत्पादिते किंवा प्रोडक्ट्स. अभिक्रियाकारक आणि उत्पादिते हे 2 शब्द आता पक्के लक्षात ठेवा. म्हणजे बघा, दुधाचं दही झालं तर दूध झालं अभिक्रियाकारक आणि दही झालं उत्पादित. सोपं आहे ना? आता हे एक साधं सोपं उदाहरण पाहूया. जेव्हा कोळसा जळतो तेव्हा तो हवेतल्या ऑक्सिजनशी जोडला जातो. इथे कोळसा आणि ऑक्सिजन हे दोघे झाले अभिकारक आणि त्यांच्यात अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड नावाचा एक नवीनच वायू तयार होतो, जो आहे आपलं उत्पादित. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर जुने बंध तोडून नवीन बंध तयार करणं, एवढंच आहे. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या अभिक्रिया कागदावर कशा मांडल्या जातात. रासायनिक समीकरणं लिहिणं ही जणू काही रसायनशास्त्राची एक वेगळी भाषाच आहे असं समजा. सुरुवातीला आपण ही अभिक्रिया शब्दांमध्ये मांडू शकतो. त्याला म्हणतात शाब्दिक समीकरण. उदाहरणार्थ, कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्त टाकल्यावर झिंक सल्फेट आणि तांबे तयार होते. पण हे असं लिहायला आणि वाचायला किती मोठं वाटतंय नाही का? आणि आता बघा, हीच गोष्ट रसायनशास्त्राच्या भाषेत किती सोपी आणि छोटी झाली. CuSO4 अधिक Zn बाण ZnSO4 अधिक Cu झालं. रासायनिक सूत्रांचा वापर केल्यामुळे अख्खी अभिक्रिया एका ओळीत अगदी अचूकपणे मांडता येते. हेच तर आहे रासायनिक समीकरणाचं खरं सामर्थ्य. आणि हो, प्रत्येक भाषेसारखे याचेही काही नियम आहेत. सोपे आहेत. अभिक्रियाकारक नेहमी डाव्या बाजूला लिहायचे, उत्पादिते उजव्या बाजूला आणि मध्ये एक बाण काढायचा जो अभिक्रियेची दिशा दाखवतो. इतकंच नाही तर पदार्थ कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे स्थायू S, द्रव L, वायू G की पाण्यात विरघळलेला AQ हे सुद्धा आपण कंसात दाखवतो. त्यामुळे समीकरण अधिक माहितीपूर्ण होतं. आता आपण एका खूप महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत आणि तो म्हणजे समीकरणे संतुलित करणे. हे फक्त परीक्षेसाठी नाही तर रसायनशास्त्राच्या एका बेसिक नियमावर आधारित आहे. तो नियम म्हणजे वस्तुमान अक्षयतेचा नियम. ह्या चित्राकडे नीट बघा. अभिक्रियेच्या आधी जेवढं वजन होतं म्हणजे 300.23 ग्राम, बरोबर तेवढंच वजन अभिक्रियेनंतरही आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत अणू तयार होत नाहीत किंवा नष्टही होत नाहीत. त्यांची फक्त जागा बदलते, त्यांची पुनर्रचना होते. म्हणूनच समीकरण संतुलित करणं म्हणजे बाणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या अणूंची संख्या समान करणं. आता हे समीकरण संतुलित कसं करायचं ते पाहूया. या स्लाइडवर पायरी-पायरीने प्रक्रिया दिली आहे. आपण असंतुलित समीकरणाने सुरुवात करतो आणि मग दोन्ही बाजूंच्या अणूंची तुलना करतो. मग आपण योग्य सहगुणक वापरून प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समान करतो, जसं की अंतिम समीकरणात दाखवलं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, आपण फक्त सहगुणक लावू शकतो. संयुगाचं रासायनिक सूत्र
म्हणजे फॉर्म्युला कधीही बदलायचा नाही. बरं, समीकरणं कशी लिहायची आणि संतुलित करायची हे तर आपण पाहिलं. आता आपण अभिक्रियांचं वर्गीकरण कसं करतात ते बघूया. मुख्य म्हणजे अभिक्रियांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. याच्या नावातच सगळं पै आहे. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त अभिक्रियाकारक एकत्र येतात आणि त्यांपासून एकच उत्पादित तयार होतं, तेव्हा त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. उदाहरण बघूया. मॅग्नेशियमची फीत जेव्हा हवेत जाळतात तेव्हा मॅग्नेशियम Mg आणि ऑक्सिजन O2 एकत्र येतात आणि त्यातून मॅग्नेशियम ऑक्साईड MgO हे एकच नवीन संयुग तयार होतं. म्हणजे 2 अभिकारक एकत्र आले आणि एकच उत्पादित मिळालं. एकदम सोपं. दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. ही संयोग अभिक्रियेच्या अगदी उलटी आहे. इथे एकच अभिक्रियाकारक असतो जो तुटतो आणि त्यापासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादिते मिळतात. ह्याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे चुनखडीला म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता देणं. उष्णता दिल्यावर CaCO3 तुटतं आणि त्यातून कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि कार्बन डायऑक्साईड CO2 हे 2 वेगळे पदार्थ तयार होतात. म्हणजे एक अभिकारक आणि 2 उत्पादिते. तिसरा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया. इथे एक जास्त क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या संयोगातून बाजूला सारतं, म्हणजे त्याची जागा घेतं. जणू काही जास्त ताकदवान खेळाडू कमी ताकदवान खेळाडूला बाहेर काढतो. आपण आधी पाहिलेलं उदाहरणच बघूया. जस्त म्हणजे झिंक Zn हे तांब्यापेक्षा म्हणजे कॉपरपेक्षा Cu जास्त क्रियाशील आहे. त्यामुळे ते कॉपर सल्फेटच्या द्रावणातल्या कॉपरला त्याची जागा सोडायला लावतं आणि स्वतः सल्फेटसोबत जोडलं जातं. बिचारं तांबे एकटं बाहेर पडतं. आणि चौथा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. इथे अभिक्रियाकारकांमधल्या आयनांची म्हणजे धन आणि ऋण कणांची देवाणघेवाण होते. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपले जोडीदार बदलतात. जसे की सिल्वर नायट्रेट AgNO3 आणि सोडियम क्लोराईड NaCl यांच्या अभिक्रियेत घडतं. सिल्वरचा आयन क्लोराईडसोबत जातो आणि सोडियमचा आयन नायट्रेटसोबत, म्हणजे दोघांनी आपापले पार्टनर बदलले. यातून सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो. अवक्षेप म्हणजे द्रावणात तयार होणारा न विरघळणारा पदार्थ. तर आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत. चला आता या सगळ्या माहितीचा सार पाहूया, जे परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे 4 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. पहिला म्हणजे भौतिक आणि रासायनिक बदलांमधला नेमका फरक काय आहे. दुसरं, आणि यावर स्टार मार्क करून ठेवा, समीकरण अचूक लिहिणं आणि ते संतुलित करणं हे आलंच पाहिजे. तिसरं, आपण जे अभिक्रियांचे 4 प्रकार पाहिलेत ना, संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन, ते उदाहरणांसकट ओळखता आले पाहिजेत. आणि चौथी गोष्ट, समीकरण लिहिताना पदार्थांची अवस्था आणि इतर चिन्ह का वापरायची याचं महत्त्व समजून घ्यायचं. आणि जाता जाता एक प्रश्न. आपण जो श्वास घेतो आणि सोडतो ती सुद्धा एक रासायनिक अभिक्रियाच आहे. तर विचार करा, आपण आता शिकलेल्या 4 प्रकारांपैकी श्वसन क्रियेमध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया घडत असेल. याचं उत्तर नक्की शोधा. यातून कळेल की रसायनशास्त्र फक्त पुस्तकात नाही तर आपल्या प्रत्येक श्वासात आहे.